काम केला, कितीही प्रयत्न केला, तरी त्या प्रयत्नांना तुमच्या यश येत नाहीये का? सुरुवातीच्या काळामध्ये केलेल्या कामांमध्ये यश मिळत होतं, त्याच्यामध्ये प्रगती दिसून येत होते, पण अचानक एखाद्या प्रयत्नांना अपयश यायला सुरुवात होते आणि नंतर जी श्रृंखला चालू होते ती कायमची. अनेक प्रयत्न करूनही, अनेक ठिकाणी सुधारणा करूनही आपल्या प्रयत्नांना यश येत नाही का? मग स्वाभाविक आहे, अशा वेळी आपल्या मनामध्ये पहिली शंका निर्माण होते, ती म्हणजे माझ्यावर कोणीतरी काहीतरी करून ठेवलं आहे का? कोणी करणी केलेली आहे का? कोणी उठवणी केलेली आहे का? कोणी अशी काळी विद्या केलेली आहे का? का कोणी अघोरी विद्या केलेली आहे का, ज्याच्यामुळे आज माझ्या या समस्या वाढतच चाललेल्या आहेत? म्हणजे एखादा व्यवसाय किंवा एखाद्या नोकरीमध्ये किंवा एखाद्या कामामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये यश येत आहे, अचानक नुकसान व्हायला सुरुवात झाली, अचानक तोटा व्हायला सुरुवात झाली, असं का होतं? मग आपण अनेक ज्योतिषांकडे जातो, माझ्य नशिबामधला काही फेर आहे का, माझ्या ग्रहांची बाधा आहे का, किंवा मला 7.5 लागली आहे का, अशा अनेक प्रश्नांशी आपण ज्योतिष शास्त्रातून उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो. बरेच वेळा आपण आपल्या वास्तूमध्ये जे बदल केलेले असतात त्याच्यावरती सुद्धा आपण संशोधन करतो, त्याच्यावरती सुद्धा वास्तुशास्त्रज्ञांकडून अभ्यास करून त्याच्यावरती आपण मार्ग काढतो, आणि त्याच्यातूनही उत्तर जर मिळत नसेल तर मग आपण कुठे जातो? तांत्रिक, मांत्रिक अशा अनेक ठिकाणी. आणि त्याच्यातूनही उत्तर जर नाही मिळालं तर मग आपला पुढचा मार्ग असतो ईश्वराला, साधू संतांना, योग्यांना शरण जाणं. त्याच्यातून आपल्याला थोडाफार अनुभव यायला सुरुवात होते, मार्ग सापडायला सुरुवात होतात, पण 100% असा काही परिणाम आपल्यामध्ये दिसून येत नाही. उलट अंशी असं होतं की आज मी 1 लाख रुपयाच्या कर्जामध्ये आहे आणि त्या 1 लाख रुपयाच्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी मी आणि एक थोडस पैसे खर्च करून जर व्यवसाय चालू केला किंवा एखादं काम चालू केलं तर त्याच्यात अजून दुप्पटीने मी नुकसानीत जातो आहे. असं का? आज आपण पाहणार आहोत करणी, उठवणी, काळी विद्या, अघोरी विद्या, तांत्रिक, मांत्रिक विद्येतून अशा अनेक गोष्टींपेक्षाही भयंकर अशी एक गोष्ट आहे ज्याचा आपण कधीच विचार करत नाही आहोत. ते काय असेल तर बोल, शब्द, वाचा. होय, वाचा ही सर्वात भयंकर गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपलं अतोनात नुकसान होतं. एवढंच काय तर जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. आपण म्हणतो ना की नजर बाधा होणं, नजर बाधा म्हणजेच काय तर वाचा बाधा होणं. ही वाचेची बाधा ही आपल्या प्रगतीच्या मुख्य धारेमध्ये मोडते, जी आपली प्रगती पूर्णपणे थांबवते. आता ही वाचा कशी काम करते हे आपण पाहूया. पहिली गोष्ट आहे स्वतःची वाचा स्वतःलाच बाधित करते. कशी? तर आपल्याला एक सवय असते की काहीही बोलायचं, कसंही बोलायचं, मग त्या बोलण्यामधून शिव्या, शाप घालणं, दुसऱ्यांच्या बद्दल वाईट बोलणं, अगदीच तर स्वतःच्या कामाबद्दल सुद्धा वाईट विचार करणं आणि त्याच्यातून बोल तसे कडवणं. जे तुम्ही बोलता आहात ते बोलणं जर तुमचं घाणेरड्या पद्धतीचं असेल, एखाद्याला हिणवण्याच्या दृष्टीने असेल, एखाद्याला कमी लेखण्यासाठी असेल, अगदी सहज बोलता बोलता अनेक शिव्या शाप घालत बोलत असू, तर अशी वाचा ही नेहमी आपल्या प्रगतीच्या मार्गावरती अडथळा निर्माण करते. म्हणून स्वतःची वाचा पहिली सुधरवा. विचार करा पहिला
की माझ्या अडथळ्यामध्ये माझीच वाचा तर काम करत नाहीये ना, मी जे बोलत आहे तसंच तर घडत नाहीये ना. कारण नेहमी लक्षात ठेवा, जसे तुमचे विचार असतील तशीच तुमची वाचा असेल आणि त्याप्रमाणे तुमच्या अवतीभोवती जे वातावरण निर्माण होत असतं ते तसंच होत असतं जसं तुम्ही विचार करत असता, जसे तुम्ही बोलत असता. म्हणून पहिला विचार जर करायचा असेल तर एकच गोष्ट करा की माझ्या वाचेतून चुकीच्या गोष्टी तर जात नाहीत, मी माझ्याच कामाबद्दल स्वतःहून कमी लेखत नाहीये किंवा मी स्वतः असंतुष्ट नाहीये. जर मी स्वतः असंतुष्ट असेल तर माझ्या तोंडातून निघणारी वाचा सुद्धा तशीच असणार आहे. परिणामी माझ्या जीवनामध्ये या अशा पद्धतीच्या घडामोडी घडणारच आहे. म्हणून पहिली गोष्ट आहे, स्वतःला सुधरवा. स्वतःची वाचा म्हणजेच विचार करण्याची पद्धत बदला, म्हणजे वाचा आपोआप बदलेल. दुसरी गोष्ट आहे, तुमच्या घरातले किंवा तुमच्या नातेवाईकामधले लोक तुमच्याबद्दल वाईट विचार तर करत नाहीयेत ना. आपण एखादं काम करत असतो, त्या कामामध्ये एखाद्याचा विचार घेतही नसतो आणि अशा वेळी त्याचा असंतुष्टपणा, त्याचा असंतोष हा तो व्यक्त करत असतो त्याच्या बोलातून. तुमचे नातेवाईक तुमच्या प्रगतीवर जळत जर असतील, त्यांना ते वाईट वाटत असेल, त्यांना ते जर त्यांच्या नजरेत खटकत असेल तर ते तुमच्याबद्दल नेहमी वाईट विचार करत असतील, तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील. हा, त्याने केलं तर काय झालं, त्याच्याकडे पैसा आहे. हा, त्याने असं केलं तर काय झालं, त्याच्याकडे ती गोष्ट आहे. अशा पद्धतीनं बोलणं म्हणजेच याच्यातून तुमच्याबद्दल नकारात्मक गोष्टींचा विचार करत आहे. त्याचाही दुष्परिणाम तुमच्या जीवनावरती घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याचाही विचार करा की तुमच्या अवतीभोवती असणारी माणसं तुमच्याबद्दल काय विचार करत आहे, तुमच्याबद्दल ते तुमच्या मागे काय बोलत आहे. जर ते तुमच्या विरोधात बोलत असतील, जर तुमच्या वाईटात बोलत असतील, मग तुम्ही कितीही चांगलं वागा, तुम्ही कितीही चांगली गोष्ट करा, पण तरी सुद्धा त्यांच्या नजरेत ती गोष्ट खटकत असेल तर तुमच्या विरोधात ती बोलत आहे. याचा दुष्परिणाम तुमच्या जीवनावरती, तुमच्या व्यवसायावरती, तुमच्या कामावरती, तुमच्या नित्य जीवनावरती नक्कीच घडतो. म्हणून याचाही विचार करायला शिका की आपल्या अवतीभोवतीची माणसं, आपले नातेवाईक, आपले जवळची आप्त ही तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत, तुमच्या पाठीमागे काय बोलत आहेत. हा विचार नक्की करा, कारण याचा दुष्परिणाम तुमच्या जीवनपटलावरती नक्की होतो आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ज्या समाजामध्ये वावरत आहात, तुम्ही ज्या मित्र परिवारामध्ये वावरत आहात, त्यांची वाचा ही सुद्धा तुम्हाला बाधित करते. तुमची प्रगती जर एखाद्याला आवडत नसेल, तुमचं बोलणं, तुमचं वागणं हे सुद्धा जर कोणाला आवडत नसेल, मग तुमची प्रवृत्ती अगदी मदत करण्याची जरी असली तरी सुद्धा एखाद्याला ती खटकू शकते. अशा वेळी सुद्धा अशा व्यक्ती आपल्या अवतीभोवती जे वावरत आहेत, जे आपल्या नित्य परिचयात आहेत, जे नित्यपणे आपल्या संबंधांमध्ये आहेत, अशा व्यक्ती जर तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतील, तुमच्या विरोधात नकारात्मक विचार करत असतील, तरी सुद्धा त्याचा त्रास तुमच्या प्रगतीला नक्कीच होतो. म्हणून या गोष्टीचा विचार बारकाईने करा, कारण ही गोष्ट करणी बाधा उठवण्यापेक्षाही भयंकर आहे. एखाद्याची वाचा ही सातत्याने जर तुमच्या विरोधात होत असेल, सातत्याने तुमच्या विरोधात एखादा व्यक्ती सतत वाईट चिंतत असेल, सतत तुमच्या बद्दल वाईटच बोलत असेल, अशा व्यक्तीचा त्रास हा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून पहिला विचार करा की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कामाला आहात, तुम्ही जे काही काम करत आहात, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, काम करत, जो काही धंदा करत असाल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीची लोक म्हणजे तुमचा मित्र परिवार समाज हा तुमच्याबद्दल काय विचार करत आहे, ते तुमच्या पाठीमागे तुम्हाला काय बोलत आहे. चौथी गोष्ट आहे, जिथे तुम्ही काम करत आहात, जिथे तुम्ही नोकरी करत आहात, व्यवसाय करीत आहात, जिथे तुमचं ऑफिस आहे, अशा ठिकाणची माणसं तुमच्या बाबतीत कशी वागत आहेत, तुमच्याबद्दलचा विचार त्यांच्या मनात कसा चालला आहे, तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल ते कशा पद्धतीने बोलत आहेत याचा विचार केला पाहिजे. जर तुमचा स्वभाव चिडचिडा असेल, तुम्ही दुसऱ्यांना सतत कमी लेखत असाल, तुम्ही दुसऱ्यांना घालून पाडून जर बोलत असाल, तर अशा माणसांना तुम्ही दुखावत आहात. तुमच्या जवळ काम करणाऱ्या लोकांना तुम्ही सातत्याने त्रास देत आहात. अशा वेळी अशी माणसं तुमच्याबद्दल निश्चित चांगलं बोलणार नाही. ती तुमच्याबद्दल वाईटच विचार करणार, तुमच्याबद्दल वाईटच बोलत राहणार. म्हणून पहिली ही घाणेरडी सवय बदलायला शिका. जर तुम्ही दुसऱ्यांना त्रास देत असाल तर त्याचा त्रास हा तुम्हाला नक्कीच होणार आहे. ज्या जागेत तुम्ही काम करता, व्यवसाय करता, नोकरी करता, त्या ठिकाणी जर तुम्ही सातत्याने चिडत असाल, मोठ्याने ओरडत असाल, घालून पाडून एखाद्याला बोलत असाल, तर ती वास्तू सुद्धा तुम्ही शापित करत आहात. तुम्ही जे काम करतात त्या कामालाही शापित करत आहात. परिणामी तुम्ही त्या व्यवसायामध्ये, त्या कामामध्ये प्रगती नाही करू शकत. त्याचबरोबर ज्या लोकांना तुमच्यामुळे त्रास होत आहे, ती सुद्धा तुम्हाला त्यांच्या वाचेने बाधित करत आहे. कारण तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये नक्कीच चांगलं मत राहत नाही. अशा वेळी ती माणसं तुम्हाला वाईटच बोलणार. बरेच वेळा आपण आपल्या जीवनामध्ये अनेक प्रतिस्पर्धी तयार करतो. मग ते कामात असतील, व्यवसायात असतील, घर कुटुंबात सुद्धा असे प्रतिस्पर्धी आपण जे तयार करतो, त्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल सुद्धा आपण बरेच वेळा वाईट विचार करत असतो, वाईट बोलत असतो, वाईट चिंतत असतो. या निसर्गाचा एक नियम आहे, जी गोष्ट तुम्ही त्याला देणार त्याचं फळ सुद्धा तुम्हाला तसंच मिळणार. जर तुम्ही दुसऱ्यांना वाईट बोलत असाल, जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतत असाल, तर एक दिवस तेच चिंतन आणि तेच शब्द तुम्हाला लागू होतात. म्हणून याचाही विचार करा की मी दुसऱ्या कोणाचं वाईट चिंतत तर नाहीये ना, मी दुसऱ्याला वाईट बोलत तर नाहीये ना, मी दुसऱ्याला कमी लेखत तर नाहीये ना. याचा विचार जरूर करा. कारण तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याबद्दल जे काही वाईट चिंतत असाल, तर कदाचित तो प्रतिस्पर्धी तुमच्याबद्दल चांगला विचार करत असेल, तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करत असेल, तुमच्या प्रगतीबद्दल तो निश्चित चांगलं बोलत असेल, चांगला विचार करत असेल. परंतु आपल्या मनातली जी ईर्ष्या भावना आहे, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करण्याची जी पद्धत आहे, त्याच्यामुळे ज्या क्षणाला त्याला त्रास होईल तुमच्या शब्दाचा, तुमच्या वाचेचा, त्या वेळेला त्याच्या आत्म्यातून जी तडफड निघेल, त्या तडफडीचा परिणाम हा आपल्याला नक्की भोगावा लागेल. आज मी तुमच्या प्रगतीमध्ये जे अडथळे निर्माण होतात, जी तुमची नुकसान चालली आहे, जी तुमची प्रगती होत नाहीये, प्रयत्नांना यश येत नाहीये, तुमचं तुम्ही मनाला स्वास्थ्य देऊ शकत नाही, आनंदी राहू शकत नाही, तर याचं कारण जे सांगितलं आहे ते तुम्हाला नक्कीच पटेल. याचा अनुभव तुमच्या जीवनात वारंवार आलेला असेल. आता या गोष्टींवरती उपाय कसा करायचा आणि याच्यातून आपल्याला कसं बाहेर पडायचंय हे जाणून घ्यायची
इच्छा जर तुमची असेल आणि खरंच तुम्ही या प्रवासातून जात असाल, खरंच तुम्हाला ही अडचण उद्भवली असेल आणि तुम्हाला जर पटली असेल तर मला जरूर सांगा. मी पुढच्या भागामध्ये यातून बाहेर कसं पडायचं, शब्द म्हणजे मंत्र आहे आणि त्या मंत्राची शक्ती कशी आजमावायची हे आपण पुढच्या भागात नक्की पाहू. पण तत्पूर्वी तुम्ही मला पहिलं सांगितलं पाहिजे की या प्रश्नातून आम्ही प्रवास करत आहोत.